कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। केदार, तुझं पाय का म्हणजे तुझ्या पायाला हा काय प्रकार आहे केदार दादा? केदार, आम्ही सगळे काय विचारतोय? बोल ना। काका काहीच बोलणार नाही, मी सांगते। ईशा, बाळा तू वर जाऊन काय काकू, काकांच्या पायाला काहीच झालं नाही, त्यांचा पाय अगदी बरा आहे। इतके दिवस ते नाटक करत होते। मी कधीपासून तुमच्या समोर हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही कोणी माझं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता। काकू, मी तुम्हाला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सुद्धा माझ्यावर चिडलात। आता तुम्हीच बघा बघा काय खरं आणि काय खोटं आहे ते। आणि या घरात माझ्या व्यतिरिक्त आणखीन एका व्यक्तीला हे सत्य माहिती होतं, आणि ती व्यक्ती म्हणजे मैथिली मावशी। मावशी, तुम्ही सांगा सगळ्यांना केदार काका चालू शकतात, तुम्हाला माहिती होतं। हो, मी पाहिलंय त्यांना काठीशिवाय चालताना। का असं वागलंस तू? का फसवलंस आम्हा सगळ्यांना? का केलं हे सगळं? अरे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला आणि या घरात आलो, आणि तूच आमचा विश्वासघात केलास। आणि कशासाठी? खोटी सिंपती मिळवण्यासाठी की दुसरं काही कारण होतं काका? जर काकांनी पायाची ही खोटी गोष्ट बनवली आहे, तर कशावरून तुम्ही किडनॅपिंगची सुद्धा खोटी गोष्ट बनवली नाहीये? नेत्रा, तोंड सांभाळून बोल। ते तुझे सासरे आहेत हे लक्षात ठेव। काकू, जरा शांत होता का तुम्ही? सत्य काय ते कळायला हवं। सांग केदार दादा, हे का केलंस तू? सांग ना, तू का नाटक केलं? का केलंस तू असं? सांग ना। सांगतो, सगळं खरं खरं सांगतो। होय, मी व्यवस्थित चालू शकतो। काठीच्या आधाराशिवाय मी चालू शकतो, उभा राहू शकतो। काठीच्या आधाराची मला गरज नाही। होय, मी खोटं बोललो। मी तुम्हा सगळ्यांना फसवण्यासाठी खोटं बोललोय असं तुम्हाला वाटत असेल तर तसं मात्र नाहीये। मी फक्त आणि फक्त माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खोटं बोललो। त्या रुपाली म्हात्रेनी आणि दादानी संगनमताने मला किडनॅप केलं। अनेक वर्ष मला डांबून ठेवलं आणि दादाच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी अनेक वर्ष मला त्रास दिला, मला मारलं, माझं जगणं नकोसं करून टाकलं होतं। मला जिवंतपणी मरणे यातना भोगायला लावल्या। मी विचार केला, त्या दादानी इतकी वर्ष माझा विचार केला नाही, तो दादा आता कशाला माझा विचार करेल? दादाच्या आणि त्या रुपाली म्हात्रेच्या अशा वागण्याने मी खूप घाबरलो होतो, खूप धास्तावलो होतो।
माझा कॉन्फिडन्स गेला होता. प्रत्येक गोष्टीची मला खूप खूप जास्त भीती वाटत होती. त्यांच्या त्या जाचातून मी कसा तरी बाहेर पडलो. आणि बाहेर पडलो तो फक्त माझ्या केतकीच्या पुण्याईमुळे. म्हणजे घरी आलो तेव्हा तुम्हा सर्वांना मी खूप आनंदी वगैरे दिसलो असेल, पण आतनं मी खूप घाबरलेलो होतो. मला असं वाटत होतं की दादा मला पुन्हा काहीतरी करेल, पुन्हा मला मारण्याचा प्रयत्न करेल. मग मी विचार केला की मी शारीरिक दृष्ट्या कमकुवत आहे, अधू आहे. आणि दादाला असं वाटलं की माझ्यामुळे त्याच्या जीवाला काही धोका नाहीये, तर मग तो कदाचित मला काही करणार नाही. म्हणून मग मी ठरवलं की आपण अधू असल्याचं, आपल्याला नीट चालता येत नसल्याचं नाटक करायचं. आणि म्हणून मी हे केलं. पण मग तू हे सगळं आधी का नाही सांगितलंस आम्हाला? बरोबर आहे तुझं. खरंच आता विचार केल्यावर मला वाटतंय खरंच मी आधी सगळं सांगायला हवं होतं, पण नाही सांगितलं. कारण मला पुन्हा भीती वाटत होती. पुन्हा या घरात परत आलो ते माझ्या केतकीसाठी. बाकी घरातल्या कोणावरही माझा विश्वास नव्हता. आणि तुम्हीच सांगा ना, का असेल माझा विश्वास? इंद्राणीताई तुम्ही सांगा, तेजस तू सांग. तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही ठेवला असतात विश्वास? मी कोणावर आणि कसा ठेवणार होतो विश्वास? ज्या घरात माझ्या ममता वहिनीचा खून होतो, मला मारण्याचा प्रयत्न होतो, त्या घरातल्या कोणावरही मी कसा विश्वास ठेवायचा होता? सांगा ना मला. मी घरात आलो तेव्हा मला असं वाटलं होतं की शेखर दादा आणि रुपाली मुत्रेसारख्या खुनी आणि खुनशी माणसांबरोबर राहून तुम्ही सगळे तसेच झाला असा. पण नाही, तुमच्या बरोबर राहायला लागल्यावर मला कळलं तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही सगळी चांगली माणसं आहात. रावणाच्या घरातही विभीषण असतोच की. राक्षसांनी भरलेल्या अशोक वाटिकेत सीतामाईला वाचवण्यासाठी, तिचं सांभाळ करण्यासाठी त्रिजटा नावाची राक्षसीण असतेच की. खरं तर मी हाही विचार केला होता की शेखर दादा घरातनं गेल्यानंतर आपण सगळ्यांना खरं खरं सांगून टाकूया. पण तुम्ही सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं, त्याच्यावर इतका विश्वास ठेवला, त्यामुळे मला असं वाटलं की मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगून टाकलं तर तुमचा माझ्यावरचा विश्वास उडेल आणि मी तुम्हा सगळ्यांना कायमचं गमावून बसेन. मला तुम्हाला गमवायचं नव्हतं, खरं सांगतो. म्हणून मी खोटं बोललो, म्हणून मी तुम्हाला कोणालाही खरं सांगितलं नाही. पण आज शेवटी नियतीने तुमच्या समोर हे सत्य आणलं. खरंच मला तुम्हाला कोणालाही गमवायचं नव्हतं, दुखवायचं नव्हतं, फक्त म्हणून मी खोटं बोललो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.